खूप दिवसापासून चाललेलं मावशीकडे जायचं आहे, मावशीकडे जायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही 2-3 दिवसासाठी निघालो मावशीकडे. आणि मावशी राहते मुंबईला. मुंबईला गेलं की खूप फिरायला भेटतं. त्याच्यामुळे मावशीकडे जाण्याची ओढ ही अधिकच असते. कारण फक्त मजा, मस्ती आणि फिरणं एवढंच असतं. त्यामुळे कधी एकदा मावशीकडे जातो असं झालेलं. खरं तर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जाणार होतो. आम्ही तिघीच जाणार होतो. बऱ्याचदा आम्ही तिघीच जातो. पण दुपारी बसता बसता सहजच प्लॅन होऊन गेला की संध्याकाळीच आपण निघूयात. कारण या सुट्ट्यांमध्ये आपण त्यांना मेट्रोचा अनुभव देऊयात. त्याकरता तेही आमच्यासोबत निघाले. अचानक प्लॅन ठरल्यामुळे खूप धावपळ करत आम्ही ट्रेन पकडली. अगदी योग्य वेळेत पोचलो आणि त्यामुळे आम्हाला ट्रेन मिळून गेली. ट्रेन बऱ्यापैकी खालीच होती. फक्त जेमतेम आम्ही आणि 2-3 पॅसेंजर्स होते. गप्पा गोष्टी करत करत आमचा प्रवास सुरू झाला. त्यांनी आत्तापर्यंत टी व्हीमध्ये मेट्रो बघितली होती आणि ती जपानमध्ये असते आणि ती खूप छान असते एवढं त्यांना छान माहिती होतं. त्याच्यामुळे त्या एक्साईट होत्या की आपल्या इंडियामध्ये मेट्रो पण तशीच आहे का. तर ती बघण्यासाठी आज त्या खूप एक्साईट होत्या आणि मावशीकडे जायला भेटणार त्यामुळेही खुश होत्या. आणि लहान मुलांसाठी सगळ्या गोष्टी नवीन असतात. त्याच्यामुळे त्यांच्या मनात प्रश्नही खूप सारे असतात. मग हे असंच का, हे तेच का. इमर्जन्सी कोणाला काय झालं, आजारी झाला, तर ड्रायव्हरला उलटी नाही, कोणाचा अटॅक आला, कोण आजारी झाला, ॲक्सिडेंट झाला, तर मग चेन ओढला तर तो ड्रायव्हर असतो ना, त्याला कळते काहीतरी झालं, पुढे मग हळूहळू गाडी करतो. गाडी जसजशी पुढे सरकते तसतशी नंतर हळूहळू झोप यायला सुरुवात होते आणि मग दोघी पण झोपून जातात. कारण प्रवास हा लांबचा आहे त्याच्यामुळे थोडा वेळ त्यांना स्टार्टिंगला छान वाटतं पण नंतर बोर होऊन झोपून जातं. त्यानंतर आम्ही इथे घाटकोपर स्टेशनला उतरलो आणि मग मेट्रोच्या दिशेने आम्ही इकडे निघालो. इकडे वर चढल्यावर लगेच मेट्रो स्टेशन आहे. आमच्याकडे तिकीट्स नव्हते मग पहिल्यांदा आम्ही इथे तिकीट्स घेतले. तिकडच्या एंट्रीज बघून त्यांना असं वाटत होतं की आपण मॉलमध्ये चाललो आहे की काय. कारण मॉललाही थोडी सुरुवातीला अशी चेकिंग होते. तुम्ही जा पुढे, तुम्ही पुढे जा तरी पण. हा तर तुम्ही पुढे जा. स्टेशन आत जाण्याआधी इथे तुमच्या आधी बॅग्स चेक केल्या जातात आणि त्यानंतर तुम्हाला एंट्री भेटते. आता इथे तुम्ही जे तिकीट घेतलं आहे ते इथे स्कॅन केलं जातं. त्याचं टाईम लिमिट असतं. स्कॅन केल्यानंतर लगेच पुढे जायचं आहे. तुमचं डोअर ओपन झालं की नाही तर मग पुन्हा तुम्ही लॉक होणार. आणि बघा आता स्कॅन झालं, डोअर ओपन झालं. पर्स माझी पण तिलाच ती कॅरी करायची होती. वरच्या साईडला चाललो. एकदम फुल असते त्यात. सर्वजण लाईनमध्ये होते आणि लाईनमध्ये सगळे आतमध्ये एंट्री केली. दोघींना टेन्शन होतं गर्दीचं आणि त्या दोघींना बसायला इथे जागा मिळाली. आम्ही मात्र दोघं स्टँडिंग होतो. डोर ॲटोमॅटिक ओपन होतात, ॲटोमॅटिक क्लोज. थोड्या वेळानंतर आम्हालाही इथे जागा भेटली. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे या स्टेशनवर आम्ही इथे उतरलो आणि तिथून आम्हाला पुढे बरंच चालायचं होतं. कारण गुडवलीवरून मेट्रो पकडून पुन्हा आम्हाला देवळीपाड्याला उतरायचं होतं. तर मधलं गॅप हा भरपूर आहे पण अंतर्गतच रस्ता आहे त्याच्यामुळे चालायला काही टेन्शन नाही तिथे. वारा मस्त सुटलाय. आता पुन्हा एक्झिटला तिकीट आहे की नाही आपलं ते स्कॅन करायचं. जवळ थोडी असतात. हे तिकीट स्कॅन करणार पप्पा, त्या पप्पांचा डोअर खोलणार बघ. आता आपलं स्कॅन करू दे. थांब, चल 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 पटकन.
आता आम्हाला पुन्हा दुसरी मेट्रो पकडायची आहे, सिटी गुडवली स्टेशन. हाच तो मधला रस्ता. बरंचसं चालावं लागतं. मॉल वाटतो ना. खरंच बघ हा मॅकडॉनल्ड्स पण इथे. नको हात नाही सोडायचा किंवा कसा. हे बघ एवढे ग्रास असा मावशीकडे येण्यासाठी आम्हाला खूप सारा प्रवास करावा लागतो. खूप साऱ्या गाड्या चेंज कराव्या लागतात. आता इथे पुन्हा आम्हाला तिकीट काढावं. दुसऱ्या स्टेशनवर आलो त्याच्यामुळे सेम प्रोसिजर. तिकीट काढायचं, बॅग चेक होणार, त्यानंतर तिकीट स्कॅन होणार आणि पुन्हा आउट होण्यासाठी पुन्हा तिकीट स्कॅन. सेम प्रोसिजर. बघा पण तेवढं वेळ किती फिरवतात. काय झालं. आधीच्या मेट्रोने आलो त्याचे ट्रॅक्स हे ओपन होते, परंतु याचे ट्रॅक्स हे क्लोज केलेले आहे. जेव्हा समोर गाडी दिसणार तुम्हाला तेव्हाच त्या ॲटोमॅटिक ओपन होणार आणि ते ओपन झाल्यानंतर पुन्हा मेट्रोचं डोअर ओपन होणार. इथे थोडी आम्हाला वाट बघावी लागली. जास्त नाही, 10 मिनटं अशी वाट पाहिली असेल आम्ही. ते बघा आता गाडी आली आहे समोर. समोरचा डोअर ओपन होणार आता. ॲटोमॅटिक डोअर ओपन झाला. आता गाडीचा डोअर ओपन होणार. आणि ही ट्रेन जरा मेट्रो एम्प्टी होती त्याच्यामुळे जरा तिथे बरं वाटलं बसायला वगैरे. आधीच्या याच्यात खूप गर्दी होती त्यामुळे तो फील एवढा काही घेता आला नाही आम्हाला. आत्ताची जरा एम्प्टी होती त्याच्यामुळे जरा रिलॅक्स वाटतं. आम्ही चौघं एकत्र बसलो होतो, मग गप्पा गोष्टी करत आमचा प्रवास इथे झाला चांगला. आणि इथे ए सी असल्यामुळे प्रवासाला काहीही वाटत नाही. क्लीन असतं, मुळात ए सी असते त्याच्यामुळे या मेट्रोच्या प्रवासाने बोर होत नाही आपण. जे की ट्रेनमध्ये सारखा बाहेरचा आवाज येत राहतो, गरमी होते. फायनली बोरिवलीला आलेला आहे. त्याचं स्टेशनचं नाव आहे देवीपाडा. वर लिहिलेलं आहे बघा, बोरिवली कुलूपवाडी. आता इथून आपल्याला बाहेर पडायचं आहे. ताईचं घर अगदी तिथून 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. लाड जिजूंचा फोन आला. जिजू म्हणाले की तुम्ही स्टेशनच्या बाहेर थांबा, मी गाडी घेऊन येतोय. बाहेर पडल्या पडल्या मुंबईच्या गर्दीचे दर्शन घडले. मी पण पहिल्यांदाच अनुभव घेतला ताईकडे येताना मेट्रोने. मी शक्यतो आपली बस इझी पडते, जास्त गाड्या काही बदलायला लागत नाहीत. इथे टाईम वाचतो तसा, पण खूप साऱ्या गाड्या बदलाव्या. आणि मग त्यानंतर जिजू घ्यायला आले आणि मग आम्ही घरी गेलो. इतकी काय की सगळ्यांच्या पुढे दोघी डोअर नॉक करायला. मग छान मावशीने वेलकम केलं गृहदिशाचं. आणि मग गेल्या गेल्या पहिला म्हटलं आम्हाला गरम गरम चहा दे. तिला आवडलं, मस्त आहे. मावा येतो, बर्फी बनते त्याची. काकांनी तिच्यासाठी मावा आणलेला, तिने तो खाल्ला आणि आम्ही चहा घेतला. गप्पा वगैरे केल्या आणि ताई म्हणते की आता आपल्याला जेवायला बाहेर जायचं आहे. घरी काहीच बनवलेलं नाही, आपण बाहेर जाणार आहोत. मग काय ग्रीवाग्रीशाची मोठी मज्जाच. बाहेर फिरायला मिळणार आणि जेवायलाही मिळणार. मग काय थकवा गेला सगळा दूर.
आणि दोघीही झाल्या हॅप्पी. भार्गव दादा ट्युशनला गेला होता, मग तो तिथे ऑटो करून आलेला आणि हॉटेलच्या बाहेर आमची वाट बघत होता आणि मग आम्ही तिथे त्याला भेटलो एकत्र. आता इथे सगळ्यांच्या चॉईसनुसार आलं ते सूप, गरमागरम सूप. फुरके घेत घेत ग्रीशा पीत होती मस्त. दोघीही खूप लबाड. मावशी लाड करते तर बरोबर मावशीच्या साईडला दोघीत बसून घेतलंय. आणि हा भार्गव दादा आहे, त्याला कुकिंगची खूप आवड आहे आणि तो स्वतःसुद्धा वेगवेगळ्या गोष्टी अशा बनवण्यासाठी ट्राय करत असतो. आता त्याच्या आवडीने इथे त्याने डिश मागवलेली, तो ऑर्डर करत होता आणि आम्ही खाण्याचा आनंद घेत होतो. खूप सारं खाल्लं पिल्लं आणि त्यानंतर जिजूंनी दोघींसाठी एक सरप्राईज डिश ऑर्डर केली. त्यांच्यासाठी ही नवीन होती, फर्स्ट टाइम बघत होत्या. समोर बघतोय हा एवढा मोठा बॉल, तोही चॉकलेटचा आणि त्यावर अजून चॉकलेट सिरप टाकतायत. वाव, यम्मी. असं आतल्यात आमची ग्रीवा विचार करत असेल, अरे 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 पण हे काय केलं, सगळं तोडून टाकलं. अरे पण त्याच्या आतमध्ये आईस्क्रीम पण आहे तर. वाव, सो यम्मी. पाणी सुटलं ग्रीवाच्या तोंडाला. हे जे हॉटेल जिथे आम्ही जेवलो, आता तिकडून आम्ही बाहेर पडलो आणि त्या हॉटेलच्या समोरच या ऑपेराचे भले मोठे टॉवर्स आहेत. आणि त्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता तरी घरी निघणार आपण, पण त्यानंतरही आम्हाला नेलं लॉंग ड्राईव्ह. फिरता फिरता आम्ही आलो इंटरनॅशनल एअरपोर्टजवळ. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. दादाने छान सिलेक्टेड सॉन्ग पण लावले होते, मग ते पण ऐकले मस्त आणि नाईट मुंबईचा फील घेत होतो. हे बघा, हेच ते एअरपोर्ट बाहेरून आपण बघतोय ते. एकंदरीत आमचा दिवस खूप छान गेला. मेट्रोचा प्रवास पण झाला. मावशीच्या घरी आलो, मावशीने आमच्यासाठी डिनर प्लॅन केला आणि त्यानंतर लॉंग ड्राईव्हला पण आलो. भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी सबस्क्राईब अवर चॅनल.